हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे 10 ते 15 मिनिटात मेकअप कसा करायचा, छोट्या मोठ्या फंक्शनसाठी क्विक कसा रेडी व्हायचा. सो आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनणार आहे. तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की बेसिक मेकअप कसा करायचा आणि 10 ते 15 मिनिटात तो आपला पूर्ण होणार आहे. तर त्याच्यासाठी मी जे काही प्रोडक्ट्स यूज केलेत किंवा जी काही मेथड वापरली आहे ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगते की मी जे काही प्रोडक्ट्स वापरते ते सो तिथे ओके. सो फोरहेडला पण थोडं थोडं जिथे जिथे मला त्याचं इथे छोटंसं पिंपलचा डाग राहिलेला आहे. ठीक आहे, इव्हनली स्प्रेड करायचं. जेवढं टॅप करता येईल तेवढं टॅप करायचा आणि खूपच वाटलं तर मग थोडंसं स्प्रेड करू शकता. बट मोस्टली जेवढं तुम्ही टॅप करून मेकअप कराल तेवढं छान होतं. ओके, सो मी इकडे 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 थोडंसं लावते. आता याच्यानंतर जिथे जिथे आपण हे करेक्टर लावलेलं आहे तिथे तिथे मी कन्सिलर लावून मर्ज करणार आहे. हे पण मी शुगरचंच यूज करते कन्सिलर. हे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार किंवा तुम्हाला जे आवडेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं. टॅप 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 अगेन टॅप 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 टॅप. थोडंसं तुम्हाला आणखीन जर डार्क वाटत असेल, ब्लॅक थोडंसं किंवा ऑरेंज वाटत असेल तर थोडंसं तुम्ही लावू शकता. मला इथे इथे थोडंसं वाटतं आहे, सो मी इथे परत एकदा थोडंसं लावून स्प्रेड करते टॅप टॅप करून. तर याच्यानंतर मी हे फाउंडेशन यूज करते. हे पण शुगरचंच आहे. हे खूप बेस्ट आहे, पण इव्हनली स्प्रेड होतं. पण तुम्ही कोणतंही फाउंडेशन घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आणि मोस्टली ट्राय करा की जो काही शेड असेल तो तुमच्या स्किनला मॅच असेल. एकतर खूप व्हाईट पण नको, म्हणजे लाईट पण नको आणि डार्क पण नको. सो तुमच्या स्किनला मॅच होईल असं
आणि तुम्हाला टॅप करून जास्त स्प्रेड होत नसेल तर तुम्ही ब्रशही यूज करू शकता. माझ्याकडे हा शुगरचाच ब्रश आहे. बोथ साईड लाईक हा मी ब्लशसाठी यूज करते आणि हा फाउंडेशन किंवा टोनर हे मर्ज करण्यासाठी. तर याच्यानंतर मी ब्लश म्हणून ब्लश तर यूज करतेच, बट मी ही शुगरची लिपस्टिक आहे माझ्याकडे रेड कलरची, ती मी तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे कोणतीही रेड कलरची लिपस्टिक असेल त्याने तुम्ही करू शकता. मी तुम्हाला एकदा दाखवते. जस्ट अ सेकंड. ही लिपस्टिक आहे रेड कलरची, ठीक आहे. बोटावर घेऊन 2-3 डॉट द्या इकडे आणि ते स्प्रेड करा. खूप ॲडव्हान्स मेकअप नाही आहे हा, सो मी बेसिकमध्ये बेसिक तुम्हाला दाखवणार आहे. ॲडव्हान्स मेकअप तुम्हाला जर बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी ॲडव्हान्स मेकअपचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. सो हा बेस आपला पूर्णपणे तयार झालेला आहे मेकअपचा. कन्सिलर फर्स्ट आपण प्रायमर लावलं आहे, त्याच्यानंतर कन्सिलर लावलं आहे, त्याच्यावर आपण फाउंडेशन लावलं आहे आणि आता हे लिपस्टिकचं ब्लश लावलेलं आहे, ठीक आहे. आता आपण पावडर लावून घेऊयात. सो ही माझ्याकडे शुगरचीच लूज पावडर आहे, ती मी यूज करते. सो पावडर लावून डन झालेली आहे. आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये आय शॅडो एकदम सोप्या पद्धतीने आय शॅडो कशा लावायच्या ते दाखवते. माझ्याकडे एक सिंगल शेड आहे, मी तुम्हाला दाखवते. स्किन टोनचाच आहे. काहीच करायचं नाही जास्त. करंगळी घ्यायची आपली, त्याच्यावर गोल गोल राऊंड थोडी फिरवायची, लागलं पाहिजे करंगळीला. दिसतंय? क्लोज युअर आईज. आता मी एक हे करते, एक डोळा दाखवून आणि हलक्याशा हाताने गोल फिरवायचं. दॅट्स इट. सेम इकडे. तर याच्यानंतर मी लावते लायनर. लायनर लावायला मला कॅमेऱ्याच्या समोर जमेल का? इकडे मागे आरसा आहे कॅमेऱ्याच्या मागे, मी त्याच्यात बघून मी लावते, ठीक आहे. सो आयलायनर लावून झालेलं आहे. आता मी मस्करा लावते. आयब्रोजला पेन्सिल थोडीशी, इथे मला कोच पडलेली आहे पॉईंटची, इथे त्याच्यामुळे इथे पॉईंटला मला पेन्सिल थोडी जास्त लागते. ओके. सो खूप पण डार्क नाही करायचं आपल्याला, बेसिक फक्त फक्त शेप होईल एवढंच. ओके. सो बेसिक गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. आता फक्त काजळ आणि लिपस्टिक राहिलेली आहे, जे खूप इम्पॉर्टंट असतं मेकअपमध्ये. सो मी काजळ आता लावून घेते आधी. सो काजळ लावून
झालेलं आहे. आता लिपस्टिकला पहिला आपण शेप देऊन घेऊयात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर लिपस्टिक लावूयात. लिप लायनर आहे माझ्याकडे, हे पर्पल कलरचं, मोस्टली पर्पल कलरचं बऱ्याचशा शेडला मॅच होऊन जातं, सो मी पर्पल कलरचं यूज करते. याच्यावर मी रेड कलरची लिपस्टिक लावते. मी शेडिंग करून दाखवते तुम्हाला, आणि या दोनचं तुम्हाला मी शेडिंग करून दाखवते. खालच्या साईडला डार्क आणि जो मधला पोर्शन राहील तो हा स्किन कलर. सो अशा पद्धतीने आपला मेकअप झालेला आहे. आणि आता मी टिकली लावून साडी वेअर करून तुम्हाला दाखवते. सो मी साडी वेअर केलेली आहे. मी आता छोटंसं मंगळसूत्र आणि कानातलं घालते आणि तुम्हाला फुल साडी पण ड्रेप केलेली दाखवते. वन साईड नेसलेली आहे मी ही साडी. तुम्हाला साडी ड्रेपिंगचाही व्हिडिओ बघायला जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल. सो कानातलेही घातलेले आहेत. मी आता रेडी झालेली आहे आणि आता मस्त हेअरस्टाईल. तुम्ही आता बेसिक मेकअप आहे तर मी तुम्हाला हेअरस्टाईल पण बेसिकच दाखवते. जस्ट गो विथ पफ. फक्त इथे छोटासा पफ केला. इथे एक पिन लावायची. पिन मी घेतली इथे. मी इथे पिन नाही आहे, ती पिन घेते. कसा वाटला तुम्हाला माझा हा लुक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसा वाटला माझा बेसिक सिम्पल मेकअप? आवडला ना? तर आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जेव्हा तुम्ही फंक्शनवरून परत येता तेव्हा हा सगळा मेकअप चेहऱ्यावरून उतरवणं खूप गरजेचं असतं. सो तुम्ही त्याच्यासाठी मेकअप रिमूव्हर वापरू शकता किंवा क्लिन्झिंग मिल्कनी थोडंसं चेहऱ्यावर रब करून कॉटननी पुसून चेहरा धुवू शकता. सो मी आत्ता मेकअप रिमूव्हर वापरत आहे. हे आहे मेकअप रिमूव्हर, असं भेटतं. कुठल्याही कंपनीचं तुम्ही ते घेऊ शकता. आपण जसं नेल पेंट रिमूव्ह करतो त्याच पद्धतीने मेकअप रिमूव्ह करायचा. हा कॉटन घेतला आहे, त्याच्यावर फर्स्ट ही लिपस्टिक काढते. सो तुम्हाला एक अंदाज येईल की आणि मेकअप रिमूव्हरने किती मेकअप निघतो. सो अशा पद्धतीने हा मेकअप रिमूव्ह करून झालेला आहे. थोडंसं दुसरं कॉटन घेऊन डोळ्याच्या खालचं जे काजळ आहे लावलेलं ते व्यवस्थित साफ करायचं, म्हणजे ते खाली असं काळं राहत नाही. अशा प्रकारे माझा सगळा मेकअप काढून झालेला आहे. डन. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, आणखीन एका गमती जमतीसोबत किंवा आणखीन एका नवीन ट्युटोरियलसोबत. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.